गोंधळासंदर्भात मंत्री दादा भुसे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. रोलिंग ऑल रोलिंग. हे बूम खाली घ्या रे जरा. विचार रिपोर्ट. तुमच्या समोर हा सगळा प्रकार झाला, नेमकं काय घडलं ते सांगा आणि काय बूम खाली घ्या. मला वाटतं की या कार्यक्रमामध्ये माननीय बच्चू कडू यांच्या संदर्भातलं जे काही आंदोलन चालू आहे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याच्यासाठी त्यांचे कोण प्रतिनिधी त्या ठिकाणी होते. त्यांना माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांनी सर्व समजावून सांगितलेलं आहे. काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय बावनकुळे साहेबांना त्या ठिकाणी चर्चेसाठी पाठवलेलं होतं. बावनकुळे साहेब आणि माननीय बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा संपन्न झालेली आहे आणि बच्चू कडू साहेबांनी मी विचार करतो आणि मग शासनाला कळवतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये समिती गठीत करण्याचं पण आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. बच्चू कडू साहेबांच्या एकंदरीत 15च्या आसपास काही मागण्या आहेत आणि मग त्या प्रत्येक मागणीवर शासनाच्या वतीने जी काही समिती गठीत होईल त्याच्यामध्ये बच्चू कडू साहेब पण त्या ठिकाणी असणार आहेत आणि एकंदरीत सर्व अभ्यास करून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा कोणत्या विषयाला शेवटी त्याचं काय आउटकम असणार आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये शासन निर्णय करेल. कर्जमाफीचं आपल्या सरकारनं सांगितलं होतं, महायुतीने सांगितलं होतं, मात्र चित्र दिसत नाही. निश्चितपणे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं पण सकारात्मकता आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं मार्गक्रमण शेवटी बघा प्रत्येक गोष्टी कर्जमाफी संदर्भात तुम्ही बोलत होता, शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळेल का? कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातलं मार्गक्रमण होईल. मिळेल का खरंच? मिळेल का कर्जमाफी शेतकऱ्यांना? मला वाटतं की मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. शेतकरी बांधवांना विजेच्या संदर्भातला एक रिलीफ देण्यात आलेला आहे. PM किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने पण तेवढंच अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग केलं जात आहे. अनेक योजना केलेल्या आहेत. गुवाहाटीला तुम्ही जाताना होते, ते सध्या आता अडचणीत आहेत, तुम्ही त्यांचे सहकारी आहात. नाही, त्यांच्या मागण्यांच्या आमच्या सोबत होते. ऐका ना गुवाहाटी प्रत्येक गोष्ट गुवाहाटीला जोडण्याची काही आवश्यकता नाही. हो ना. आणि त्यांनी जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केलेली आहे त्याच्यापासून दूर कोण जात आहे? आमचं पण त्याला मान्यता समर्थन आहेच ना.